सर्व पत्रकार मित्रांचे मनस्वी स्वागत करतो। लोणावळा नगर परिषदेच्या उमेदवाराबाबत मी गेल्या 2 दिवसापूर्वी पत्रकारांना सूचित केलं होतं। लोणावळा नगर परिषदेची निवडणूक होत असताना शिवसेना पक्ष नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार मी या अगोदर देखील सांगितलं आणि आज उमेदवाराची घोषणा आम्ही करतोय। सूर्यकांतजी वाघमारे आरपीआयचे ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाच्या माध्यमातून धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा नगर परिषदेमध्ये एक अनुभवी चेहरा आणि लोणावळा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले। लोणावळा नगर परिषद लोणावळा विभागाची संपूर्णपणे माहिती असणारा एक चांगला उमेदवार, सुशिक्षित उमेदवार आणि या परिसरामध्ये सामाजिक जीवनामध्ये गेले अनेक वर्ष काम करणारा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची उमेदवारी आज आम्ही जाहीर करतोय। आपण जर पाहिलं तुलनात्मक इतर उमेदवाराच्या तुलनेनं तर सूर्यकांतजी वाघमारे एक अतिशय चांगला उमेदवार खरं तर शिवसेने पक्षाच्या माध्यमातून त्यांना दिलेले आहे आणि त्यांचा अनुभव, त्यांची कार्य करण्याची कुशलता, त्याचबरोबर या परिसरातील सगळ्या जडणघडणीमध्ये या परिसरातील विकासाच्या बाबतीमध्ये सातत्यानं ते सहभागी राहिलेले आहेत। त्यांना त्याचा संपूर्ण अनुभव आहे आणि असा अनुभवी उमेदवार आम्ही या निवडणुकीमध्ये आज त्यांची नावाची घोषणा करतोय। याचबरोबर येत्या उद्यापर्यंत आम्ही अजून एक 5 जागेमध्ये त्याची घोषणा अधिकृतपणे आमचे जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख करतील। शिवसेना पक्ष ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरतोय। महायुती म्हणून आम्ही वडगावला भारतीय जनता पक्ष आम्ही एकत्रपणे निवडणूक लढतोय आणि भारतीय जनता पक्ष आमच्या युतीमध्ये आम्ही तिथं आमचा उमेदवार काही दिलेला आहे। तळेगावमध्ये आम्ही शिवसेना पक्ष संतोष दाभाडे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना जाहीरपणे आम्ही पाठिंबा जाहीर करतोय की संतोष दाभाडे सारखा एक चांगला उमेदवार महायुतीच्या माध्यमातून दिलेला आहे। त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देत नाही, पण येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही आमच्याकडे अनेक जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत। खालच्या जागेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या जागेमध्ये देखील उमेदवार त्या ठिकाणी आमच्याकडं आला होता की पाठिंबा शिवसेनेने द्यावा, परंतु आमची भूमिका एकदम साफ आहे की एकदा दिलेला शब्द, आम्ही संतोष दाभाडेंना शब्द दिला की आम्ही तुमच्याबरोबर शिवसेना पक्ष उभा राहू, आमची भूमिका ठामपणे राहिलेली आहे आणि म्हणून तळेगाव असेल, वडगाव असेल किंवा लोणावळा असेल या ठिकाणी आमची शिवसेनेची पक्षाची भूमिका आज मी स्पष्ट केली। लोणावळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष गेले अनेक वर्ष काम करत आहे। आपले मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या शहरामध्ये, तालुक्यामध्ये आम्ही केलेली आहे। सर्वात जवळचा आणि कौटुंबिक आधार आणि निकड आम्ही राहतो आणि आज मला शिवसेनेनं महायुतीचा घटक पक्ष आरपीआयला जी संधी दिलेली आहे ती संधी मी सार्थ करून दाखवीन। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांनी श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून माझ्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून लोणावळा शहरातील नागरिकांना स्वच्छ प्रशासन आणि स्वच्छ विकासाची दिशा निश्चितपणानं देऊन लोणावळा शहराचा चेहरा मोहरा बदलला जाईल एवढंच या प्रसंगी सांगतो।
आठवले साहेबांसोबत याबद्दल चर्चा झाली होती का आपली की आपण शिवसेनेसोबत जाता? आम्ही सगळे जे निर्णय आहेत हे आदरणीय आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब यांच्या चर्चेवरून करतो, परवानगी करतो आणि त्यांच्या सूचनेनुसारच आजचा जो निर्णय स्थानिक पातळीवर त्यांनी घेण्याचे अधिकार रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक शाखेला दिलेला आहे आणि म्हणून आज आम्ही माहितीच्या घटक पक्षासोबत निवडणूक लढवतो. खासदार साहेब, आपल्यासाठी एक प्रश्न आहे की तिन्ही पक्ष आमचे मित्र होते, परंतु खरी मैत्री ही शिवसेनेने राखली. श्रीरंग बारणे यांनी ज्यावेळेस आरक्षण पडलं, खासदार साहेबांनी आदरणीय आठवले साहेबांना भेटून त्या ठिकाणी माझ्या नावाला शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिथपासूनच खरं तर मैत्रीचा अंकुर हा फुटत होता आणि अनेकांना असं वाटलं की मी ज्यांच्या खूप जवळ होतो ते मला जवळ करतील आणि म्हणून जवळच्या लोकांकडं अधिक प्रयत्न करावेत पहिले, मग त्या दृष्टीने प्रयत्न केले. परंतु त्याला यश अपयश याहीपेक्षा जे घडलंय हे सर्वोत्तम घडलंय असं मला वाटतं आणि नगराध्यक्ष पदाची संधी ही मला मिळणार आहे अशाच हेतूने आजचा निर्णय होतोय असं मला विश्वास वाटतो. शिवसेना दोन वडील संजय 2 मिनिटात लोणार नगरपालिकेच्या अनुषंगाने आज नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी शिवसेनेकडून आरपीआयचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेशचे सचिव श्रीगंजी वाघमारे साहेब यांना अधिकृतपणे आज खासदार घोषित करण्यात आलेलं आहे. याबद्दल मी आपल्या लोणार शहर शिवसेनेच्या वतीने, मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने वाघमारे साहेबांना शुभेच्छा देतो. तसेच पत्रकार मित्रांचे या ठिकाणी या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचे या ठिकाणी त्यांनी आरपीआयचे संबंधी नेते श्रीकांत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करून त्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला न्याय दिलेला आहे. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मावळ तालुक्याच्या वतीनं मी सन्माननीय खासदार पदाधिकाऱ्यांचे आणि आपल्या पत्रकारांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.